नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की 30 जानेवारी द्वादशी खाटू श्यामजीचा एक ज्योत आणि एक चावल उपाय. जेव्हा विश्वास असतो तेव्हा एक चावलही प्रसाद बनतो. भारतीय संस्कृतीत तिथी, वार आणि श्रद्धा याचा अतूट संबंध आहे. द्वादशी ही तिथी विशेषतः भगवान विष्णू, श्यामबाबा आणि खाटू श्यामजी आणि कर्मफळदाता शक्तीशी जोडलेली मानली जाते. खाटू श्यामजी हे हारे का सहारा म्हणून ओळखले जातात. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा मन थकते, जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा श्यामबाबांचा एक छोटासा उपायही जीवनात मोठा खाटू श्याम हे सगळ्यांना पावणारे देव आहे. चमत्कार घडवतो. त्यातलाच हा अत्यंत सोपा उपाय पण प्रभावी आहे. एक ज्योत आणि एक चावल उपाय आहे. हा द्वादशी बारस तिथीचे महत्त्व आहे. द्वादशी ही तिथी धैर्य, संयम आणि भक्तींची परीक्षा घेणारी असते. ह्या दिवशी केलेले उपाय लवकर फळ देतात, कारण मन स्थिर असते, ग्रहदोष शांत होतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. ईश्वराची थेट संवाद साधला जातो. 30 जानेवारीला येणारी द्वादशी ही वर्षाच्या सुरुवातीची असल्यामुळे ह्या दिवशी केलेला उपाय संपूर्ण वर्षावर प्रभाव टाकतो असे मानले जाते. एक ज्योत आणि एक चावल हा उपाय म्हणजेच काय, तर हा उपाय अत्यंत साधा आहे. जर यात खर्च नाही, दिखावा नाही आणि मंत्राचीही गर्दी नाही. फक्त लागते ते एक ज्योत म्हणजे दिवा आणि एक चावल म्हणजे तांदळांचा एक दाणा. अटळ श्रद्धा आणि विश्वास हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा श्यामबाबा भक्तांची हाक ऐकतात. उपाय करण्यापूर्वीची आपण मानसिक तयारी काय करायची आहे ही आपण जाणून घेऊया. उपाय करण्याआधी हे लक्षात ठेवा, मनात कपटी भावना नसाव्यात, कोणाचं वाईट व्हावं नसावं अशी इच्छा नसावी किंवा भांडणे करू नये. उपाय म्हणजे जादू नाही, तो विश्वासाचा मार्ग आहे. स्वतःशी मनात म्हणा, हे श्यामबाबा, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा ठेवते आणि पुढील उपाय करा. एक ज्योत आणि एक चावल संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. योग्य वेळ सकाळी सूर्योदयानंतर आहे किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर विशेष प्रभावी आहे. तर एक शुद्धता स्नान करा, त्यानंतर स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पिवळे कपडे घाला किंवा पांढरे कपडे घाला. त्यानंतर नंबर 2, जागा कशी घ्यायची. घरातील देवघर किंवा स्वच्छ कोपरा अशी जागा निवडा. त्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसा, तोंड करून बसा. त्यानंतर नंबर 3, ज्योत प्रज्वलन. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना म्हणा, ओम श्री श्याम देवाय नमः 3 वेळा म्हणा. नंबर 4, एक चावल, एकच तांदळाचा दाणा घ्या. त्यानंतर तो उजव्या हातात धरून डोळे बंद करा. मनात तुमची एकच मुख्य इच्छा ठेवा, नोकरी, लग्न, कर्जमुक्ती, आरोग्य, मानसिक शांती इत्यादी. एकच मनामध्ये ठेवा आणि प्रार्थना करा. हळू आवाजात किंवा मनात म्हणा, हे खाटू श्याम बाबा, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, फक्त हा एक चावल आणि माझं मन देतो किंवा देते. माझी इच्छा जर योग्य असेल तर ती पूर्ण करा, नाहीतर मला ती सहन करण्याची शक्ती द्या. नंबर 6, चावल अर्पण म्हणजे तांदूळ अर्पण. तो एक चावल दिव्यासमोर ठेवा. दिव्याकडे किमान 11 मिनिटे शांतपणे पहा. त्यानंतर उपायानंतर काय करावे, तर दुसऱ्या दिवशी तो चावल म्हणजे तांदूळ झाडाखाली ठेवा आणि किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडा. दिव्याची ज्योत पूर्ण विझू द्या. कोणालाही हा उपाय सांगू नका. हा अंतर्मुख साधना. हा उपाय कोणासाठी ही उपयुक्त आहे. नोकरीत अडचण, व्यवसायात नुकसान होत असेल
किंवा विवाह विलंब होत असेल, विवाह जुळत नसेल किंवा मानसिक ताण असेल, सतत अपयश असेल आणि नकारात्मक विचार येत असतील मनामध्ये किंवा आत्मविश्वास कमी होत असेल तर हा उपाय खूप उपयुक्त आहे. उपाय करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे, एकच इच्छा ठेवा, संयम ठेवा आणि प्रामाणिक लगेच दिसेलच असे नाही, परिणाम लगेच दिसत नाहीत, पण मन शांत होऊ लागेल हे पहिले चिन्ह आहे. खाटू श्यामबाबाचा संदेश आहे, मी मोठे नव्हे, लहान प्रयत्न पाहतो, पण मी सोनं नाही मागत, पण फक्त विश्वास मागतो. उपायाचा आध्यात्मिक अर्थ आहे, ज्योत आत्म्याची जागृती आणि चावल आहे अहंकाराचा त्याग आणि द्वादशी आहे कर्मशुद्धी. तर जेव्हा हे 3 एकत्र येतात तेव्हा जीवनात नवीन दिशा मिळते. त्याच्यानंतर 30 जानेवारीला द्वादशी हा उपाय कोणताही धोका नसलेला किंवा कोणताही खर्च नसलेला किंवा मन श्रद्धेने भरलेला आहे. जर मनापासून केला तर जर श्यामबाबा नक्कीच तुम्हाला फळ देतील आणि ऐकतील, कारण ते हारे का सहारा आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.